असं म्हणतात की माणसाचा मार्ग निराशाजनक शेवटाकडे घेऊन जातो. देवाचा मार्ग अंतहीन आशेकडे घेऊन जातो. काय हे गुज आपणास ठाऊक आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आम्हा मनुष्यांना सुटका, मार्गदर्शन यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. तसेच देवाच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या दयाळूपणाबद्दल आम्ही त्याची स्तुतीही करावी. आजच्या अध्ययनात आपण प्रार्थना आणि स्तुतीपर स्तोत्रे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. स्तोत्र संहिता 142 अध्याय आणि 3 वचन आपण वाचूया. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडलेला आहे. लक्षात ठेवा श्रोत्यांनो, की दावीद ह्या वेळेला अडचणीत आहे, गुहेमध्ये लपलेला आहे आणि त्या ठिकाणी तो ही प्रार्थना करीत आहे. दाविदाच्या शत्रूंनी दाविदाला पाशात अडकविण्याचा प्रयत्न केला. दाविदाने देवाकडे मदतीसाठी पाहिले आणि देवाने त्याचे मार्गदर्शन केले. 4थ्या वचनात तो म्हणतो, माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. जेव्हा दाविदाने शौलाच्या दरबारातून पळ काढला तेव्हा त्याची स्थिती अशा प्रकारची होती. नंतर 400 लोक त्याला येऊन मिळाले. परमेश्वराने त्याचे अशा प्रकारे सहाय्य केले. कदाचित तुमच्यापैकी कोणी नोकरीच्या निमित्ताने परगावी राहत असेल, आपल्या प्रियजन व मित्र यांच्यापासून दूर राहत असेल, कदाचित तुमच्या कार्यालयात तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे असल्यामुळे तुमचा द्वेष करणारे लोक असतील, तुम्हाला फजित कसे करावे असे अनिष्ट चिंतणाऱ्या सहकाऱ्यांसोबत तुम्हाला काम करणे भाग पडत असेल, पण काळजी करू नका. मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आपली गाऱ्हाणी, आपली संकटे परमेश्वरासमोर मांडा. दाविदाचा जो देव होता तोच तुमचा आणि माझा देव आहे. तो तुम्हाला आणि मला सहाय्य करण्याकरिता सदा तत्पर असतो. 5व्या वचनात तो काय म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो. मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस. जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. या ठिकाणी 2 गोष्टी आम्ही लक्षात ठेवायला हव्यात. दावीद गुहेत लपला होता, कारण तो लपला नसता तर शाऊल राजाने त्याला ठार केले असते. पण तुम्ही म्हणाल की तो जर देवावर भरोसा ठेवत होता तर त्याने लपायचे काय कारण होते? परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराने आम्हाला सर्वसाधारण चांगली बुद्धी दिलेली आहे. तिचा दाविदाने उपयोग करावा ही परमेश्वराची त्याच्याकडून अपेक्षा होती. पुढच्या म्हणजे 143व्या स्तोत्रातही दाविदाची तातडीच्या मदतीसाठी प्रार्थना वाचायला मिळते. ही दाविदाची आणखीन एक सुंदर प्रार्थना आहे. दावीद कोणताही आड पडदा न ठेवता परमेश्वराजवळ मनमोकळेपणाने प्रार्थना करीत असे मला वाटते. मला वाटतं की आपण अशी प्रार्थना करणे दाविदापासून शिकायला हवे. 143वे स्तोत्र 1 वचन पहा, हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे, तू आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. दाविदाने परमेश्वराच्या सत्यतेला व न्यायत्वाला आव्हान करून आपल्या प्रार्थनेचे उत्तर मागितले आहे. जेव्हा विश्वासणारे पापात पडतात तेव्हा त्यांनी हीच गोष्ट करायला हवी. पवित्र शास्त्र योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9व्या वचनात आम्हाला सांगते, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्याय आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. परमेश्वर न्यायी व विश्वासू आहे. याच आधारावर आम्ही दाविदाप्रमाणे देवाजवळ सहाय्यासाठी प्रार्थना करायला हवी. हे स्तोत्र एक सुंदर स्तोत्र आहे व ते आमच्या, तुमच्या व माझ्या अनुभवांपेक्षा वेगळे काही सांगत नाही. इस्रायल देशाचीही हीच कळकळीची प्रार्थना आहे. त्यांच्या संकटाच्या दिवशी जेव्हा ते परमेश्वराजवळ सहाय्यासाठी धावा करतात तेव्हा त्यांची आशा हीच आहे की परमेश्वर विश्वासू व न्यायी आहे आणि तो त्यांची निराशा करणार नाही. परमेश्वराने अजून इस्रायलाचे सहाय्य करणे संपवले नाही. मिखाचे पुस्तक 7 अध्याय 20 वचन आपल्याला सांगतं, प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांस शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्रामाबरोबर वात्सल्याने वर्तशील. तसेच निर्गमचे पुस्तक 2 अध्याय
24 आणि 25 आम्हाला सांगतात. 24 आणि 25 वचने, देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी दिली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. परमेश्वराने इस्रायलाकडे लक्ष यामुळे लावले की तो विश्वासू व न्यायी आहे. आजच्या इस्रायलाची समस्या काय आहे हे संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रात सांगतो. रोमकरास पत्र 10 अध्याय 3 वचन, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापाव्यास पाहत असल्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. ही समस्या यहुदेतरांची आहे. ते धर्माच्या मागे लागले आहेत. ते स्वतःच्या प्रयत्नांनी देवाला संतोषण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु देवबापाला ते आपल्या व्रत वैकल्यांनी, पुण्यकर्मांनी संतोषू शकत नाहीत. देवाचा मानवाने केलेला शोध म्हणजे धर्म आहे. परंतु देवाने केलेला हरवलेल्या मानवाचा शोध व त्याची सुटका ही सुवार्ता आहे. त्याने आधीच मानवाच्या पापांचे प्रायश्चित भोगण्याकरिता आपल्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवले. जेव्हा आपण त्याने केलेल्या कार्यावर, तरतुदीवर विश्वास ठेवता तेव्हा आपण त्याला संतोषू शकता. जर तुम्हाला देवाला संतुष्ट करायचे आहे तर त्याने आपणासाठी जे केले त्याचा आपण स्वीकार करायला हवा. रोमकरास पत्र 10 अध्याय आणि 4 वचन आम्हाला सांगते, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. 143 स्तोत्र 6 वचन वाचूया. मी आपले हात तुझ्या पुढे पसरितो, शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. तुम्ही कडक उन्हाने तडकलेली जमीन पाहिलीच असेल आणि अशा शुष्क भूमीवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ती भूमी ते पावसाचे पाणी किती थोड्या अवधीत पिऊन घेते हे आपण कदाचित पाहिले असेल. दाविदाला त्या शुष्क भूमीप्रमाणे परमेश्वराची तहान लागली होती आणि परमेश्वराच्या सहवासासाठी आतुरलेला दावीद परमेश्वराला आर्ततेने हाक मारित आहे. 7व्या वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक, माझा आत्मा क्षय पावत आहे. तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको. लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईल. परमेश्वराच्या मुखप्रकाशाने आता आपल्याला सहाय्य मिळेल अशी दाविदाची आशा आहे व तो मोठ्या कळकळीने त्याला हाक मारित आहे. त्याची ही प्रार्थना अधिक उत्कट झाली आहे कारण तो 143व्या स्तोत्राच्या 8 ते 10 या वचनांमध्ये म्हणतो, प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळू, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे. हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यांपासून मला मुक्त कर. मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव, कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो. दाविदाकरिता परमेश्वर हाच त्याचा आश्रय व एकमेव आशा होती. हे या वचनांवरून दिसून येते. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की दावीद स्वतःची इच्छा परमेश्वराजवळ मागत नाही. माझ्या मार्गात तू मला चालव असे तो देवाला म्हणत नाही. स्वतःच्या बुद्धीवर तो विसंबून राहत नाही, तर तो देवाच्या इच्छेनुसार चालायला उत्सुक आहे. त्याच्या मार्गात चालायला तो उत्सुक आहे आणि आपल्या जीवनात त्याने परमेश्वराला परमस्थान दिलेले आहे. देवाच्या प्रत्येक लेकराची प्रार्थना अशा प्रकारची असायला हवी. बऱ्याचदा आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना करताना परमेश्वराने आमच्याकरिता जे केले त्याबद्दल त्याचे स्तवन करतो. परंतु या अशा प्रकारच्या स्तवनाबरोबर तो जे काही आहे त्याबद्दल त्याचे स्तवन करणे तेवढेच महत्वाचे आहे. आणि 144व्या स्तोत्राची हीच मध्यवर्ती कल्पना आहे. हे स्तोत्र सुद्धा दाविदाने रचलेले आहे व ते 18व्या स्तोत्रासारखे आहे. आपण वाचूया श्रोत्यानो. 144 स्तोत्र, पहिले वचन. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद हो. तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो, माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो. दाविदाचे हे बोलणे काहीसे अयोग्य वाटते, होय ना श्रोत्यानो? कोणी या बोलण्यावर हरकत घेऊन म्हणेल, पहा, जुन्या करारातील देव युद्धप्रिय होता. परंतु श्रोत्यांनो, जर तुम्ही दाविदाच्या काळात जगला असता तर तुमचे आजूबाजूच्या शत्रूंपासून संरक्षण होत आहे आणि तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता या जाणीवेने तुम्हाला खूप दिलासा वाटला असता. कारण तेव्हाचे जीवन फारच धाकधुकीचे व असुरक्षित असे होते. प्रभू येशू ख्रिस्त हा सामंजस्य घडवून आणणारा होता, तडजोड करणारा होता असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. तो मानवी हृदयाला शांती देतो व पाप क्षमेद्वारे मानव व परमेश्वर यांच्या शांती घडून आणतो. पण तो असेही म्हणाला की बलवान माणूस आपल्या घराचे रक्षण करीतो. दावीद या स्तोत्रामध्ये हेच म्हणत आहे. आपला प्रभू शांतीचा राजकुमार आहे, ही गोष्ट सत्य आहे, पण तो पुन्हा परत येईपर्यंत पृथ्वीवर शांती असणार नाही हे त्याने अगदी स्पष्ट केले.
तो येईपर्यंत आमच्या देशामध्ये स्वसंरक्षणासाठी पुरेशी शस्त्रास्त्रे व दारुगोळा आहे हा विचार आम्हाला धीर देणार आहे. मला आशा आहे की एखादी धर्मांध व्यक्ती आमच्या देशाच्या सत्तेवर येऊन असे म्हणणार नाही की मानवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा आणि आता आम्हाला स्वसंरक्षणाची गरज नाही तेव्हा आपले संरक्षण खाते बंद करा. अशा प्रकारच्या विचारसरणीने अनेक देश धुळीस मिळाले. त्यांची संस्कृती असामान्य होती, पण त्यांनी स्वतःचे संरक्षण न केल्याने ते बेचिराग झाले, उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा, तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे, मी त्याचा आश्रय धरितो. श्रोत्यांनो, दाविदाला असे म्हणावयाचे आहे की त्याचा जो चांगुलपणा आहे तो त्याचा स्वतःचा नाही तर तो देवाचा आहे. पहा, दावीद स्वतःकडे कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय घेत नाही व हीच गोष्ट योग्य आहे, कारण आमच्या जवळ स्वतःचे असे चांगले काही नाही. जर माझ्या व तुमच्याजवळ काही नीतिमत्व असेल तर ते ख्रिस्ताचे आहे. ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे परमेश्वराने आम्हाला ख्रिस्ताचे नीतिमत्व परिधान केले आहे, म्हणून तो आमच्या पापाकडे पाहत नाही तर तो आमच्यावर असलेल्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाकडे पाहतो, जेणेकरून आमचा देवाच्या क्रोधापासून बचाव व्हावा. दावीद परमेश्वराला त्याचा दयानिधी, त्याचा संरक्षक, त्याचा दुर्ग, त्याचा उंच बुरुज, त्याचा सोडविणारा व त्याची ढाल असे संबोधतो. श्रोत्यांनो, तुमचे व माझे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी आमच्या देशाजवळ पुरेसा दारुगोळा आहे हे माहीत असणे दिलाशाची गोष्ट असली तरी परमेश्वर माझा संरक्षण, माझा दुर्ग, माझा उंच बुरुज, माझा सोडविणारा व माझी ढाल आहे याविषयी मी खात्री करून घेईन, कारण माझे संरक्षण त्याच्यात हातात आहे. आता आपण तिसरं वचन वाचूया. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे. परमेश्वराच्या प्रचंड सामर्थ्याचा विचार केला तर मनुष्याची पात्रता त्याच्या समोर धुळीच्या कणा इतकीही नाही. चौथं वचन, मनुष्य श्वासवत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. म्हणजे परमेश्वराशिवाय मनुष्य शून्यवत आहे आणि त्याच्याशिवाय मनुष्याचे जीवन निरर्थक आहे. 5व्या वचनात तो पुढे म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर, पर्वतांना स्पर्श कर, म्हणजे ते धुमसतील. परमेश्वराने मानवी इतिहासात हस्तक्षेप करावा, त्याने मानवी जीवनातल्या घटनांमध्ये सहभाग घ्यावा याकरिता दाविदाने परमेश्वराला या वचनात हाक मारली आहे. आणि या वचनाला यशया संदेष्टाच्या पुस्तकातून पुष्टी मिळते. यशयाचे पुस्तक 64वा अध्याय, पहिली 2 वचने. आहा, तू आकाश विदारून उतारतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते तर बरे होते. अग्नी जसा काड्या कुड्या जाळीतो व पाणी उकळवितो, तसा तू आपल्या शत्रूस आपले नाम प्रगट करण्यासाठी उतरला असतास. श्रोत्यांनो, एक दिवस परमेश्वर मानवी इतिहासात हस्तक्षेप करणार आहे. मी धर्मांधतेने असे म्हणणार नाही की तो उद्याच मानवी इतिहासात हस्तक्षेप करील किंवा या शतकात करील. मी एवढेच सत्य तुमच्या समोर मांडत आहे की परमेश्वर एक दिवस मानवी इतिहासात हस्तक्षेप करणार आहे. 6वं वचन, वीज पाडून त्यांची दाणादाण कर, तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडीव. श्रोत्यांनो, प्रभू येशू एक दिवस न्यायासाठी येणार आहे.
हा नवीन करारासह संपूर्ण पवित्र शास्त्राचा सारांश आहे आणि याविषयी अगदी स्पष्ट व नाट्यमय वर्णन आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचायला मिळते. आपण प्रकटीकरणाचे पुस्तक 19 अध्याय 11 वचन वाचूया. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढाई चालवितो. जिंकण्यासाठी विजयी वीर म्हणून येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हे वर्णन आहे. तुम्हाला कदाचित हे वर्णन आवडणार नाही, परंतु देवाचे वचन हे चित्र आमच्या समोर सादर करते. आणि तो जेव्हा अशा प्रकारे वैभवाने सामर्थ्याने येईल त्यावेळी स्तोत्रकर्ता म्हणतो 9व्या वचनात, हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन. छळाचा काळ संपेपर्यंत इस्रायलाची संताने हे नवे गीत देवासाठी गाऊ शकणार नाहीत. आता आपण 145 स्तोत्र पाहूया. प्रभू परमेश्वर जसा आहे त्याबद्दल व तो जे काही करीतो त्याबद्दल त्याची स्तुती गाणारे हे स्तोत्र आहे. दाविदाचा कवी म्हणून उल्लेख करणारे हे शेवटचे स्तोत्र आहे. काही स्तोत्रकर्त्यांची नावे नसलेली स्तोत्रे आहेत, पण त्यांच्याविषयी आम्हाला खात्री देता येत नाही. 145 स्तोत्र ॲक्रोस्टिक आहे, म्हणजे त्यातील प्रत्येक वचनाची सुरुवात हिब्रू वर्णमालिकेतील एकेका वर्णाक्षराने होते. परंतु असे म्हटल्याने आमच्या समोर समस्या निर्माण होते, कारण हिब्रू वर्णाक्षरांची संख्या 22 आहे व या स्तोत्रातील वचने 21 आहेत आणि या समस्येला टीकाकार धरून बसलेले आहेत. या स्तोत्राची सुरुवात पहिल्या वर्णाक्षराने म्हणजे अलेफने होते व शेवट ताव या शेवटच्या वर्णाक्षराने होतो. ह्यामधले हरवलेले वर्णाक्षर आहे नून. समीक्षकांच्या मते हे वर्णाक्षर लिपी बदलून लिहिणाऱ्याकडून चुकून राहिले असावे, परंतु मला तसे अजिबात वाटत नाही. मला वाटतं की ते एका निश्चित कारणासाठी सोडून देण्यात आले आहे. 145व्या स्तोत्रापासून ते 150 या स्तोत्रापर्यंत प्रत्येक स्तोत्र स्तुतिस्तवनाचे स्तोत्र आहे आणि ही सर्व स्तोत्रे आरोह दर्शविणारी आहेत. मला वाटतं की आपली स्तुती परिपूर्ण नाही असे हे 145वे स्तोत्र आहे, म्हणूनच त्यातून एक वर्णाक्षर गाळण्यात आलेले आहे. या एका वर्णाक्षराविषयी F.W. ग्रांट यांनी जे लिहिले आहे ते मला आवडते. त्यांच्या मते या वर्णाक्षराची रिकामी जागा आम्हाला या गोष्टीची आठवण करून देते की आमची स्तुती इतर आवाज त्या स्तुतीत सामील झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि हे आवाज येथे नाहीत, हे आवाज मंडळीचे व स्वर्गातील संत गणांचे आहेत. प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 19व्या अध्यायातील घटनेपर्यंत सर्व स्तुतिस्तवने आम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. त्या संदर्भात प्रगटीकरणाचे पुस्तक 19वा अध्याय 1, 3 आणि 6 ही वचने अनुक्रमाने आपण वाचूया. प्रगटीकरणाचे पुस्तक 19वा अध्याय 1, 3 आणि 6 वचने. प्रथम पहिले वचन. त्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत. नंतर तिसरे वचन. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. आणि शेवटी 6वे वचन आपण वाचूया. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. श्रोत्यांनो, त्या गौरवी घटनेच्या वेळेस स्तुतिस्तवन परिपूर्ण असणार आहे. तेथे आम्हाला 145व्या स्तोत्रातील हरवलेले नून हे वर्णाक्षर सापडणार आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस देवदूत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. का? कारण येशू बेथलेमात जन्मला व तेथे शांती असणार होती, परंतु तेथे शांती राहिली नाही. आम्ही हालेलुया हे ध्रुपद कधीही परिपूर्ण असे गाऊ शकलो नाही, परंतु ख्रिस्त एक दिवस या पृथ्वीवरील आणि तो एक दिवस एक महान दिवस असणार आहे. त्या दिवशी हालेलुया हे ध्रुपद किंवा स्तुतिगीत आम्ही संपूर्ण व परिपूर्ण असे गाऊ शकू. 145व्या स्तोत्राची पहिली 2 वचने वाचूया. हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करेन. श्रोत्यांनो, फक्त रविवारी म्हणजे जेव्हा आम्ही मंदिरात उपासनेसाठी जातो तेव्हाच नव्हे, तर प्रतिदिनी आम्ही देवाचा धन्यवाद करायला हवा. परमेश्वराची उपासना करणे म्हणजे फक्त संगीतासह त्याचे गुणगौरव ओठांनी गाणे नाही, तर पवित्र परमेश्वराच्या समोर आपण कोण व कसे आहोत हे ओळखणे. त्याने आमच्यासाठी जे केले, जे तो करीत आहे व जे करणार आहे त्याकरिता त्याचे स्तुती गौरव करणे.
मग ती स्तुती आठवड्यातून फक्त एकच दिवस केलेली कशी पुरेशी ठरेल? कारण परमेश्वर प्रतिदिनी त्याची प्रेमदया आम्हावर ओततो. प्रतिदिनी तो आमचा बचाव करतो. ही गोष्ट खरी आहे की कधी-कधी आम्हाला परमेश्वराची स्तुती करावीशी वाटत नाही. आम्ही म्हणतो की भूतकाळाविषयी, गत जीवनाविषयी आम्ही त्याची स्तुती करतो व जे येणार आहे, घडणार आहे त्याकरिता आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवतो. परंतु ते बदलून आम्ही असे म्हणू शकतो की गत जीवनातल्या गोष्टींविषयी आम्ही त्यावर भरोसा ठेवतो आणि येणाऱ्या गोष्टींविषयी आम्ही त्याची स्तुती करतो. पवित्र शास्त्र थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 18 वचनात आम्हाला सांगते, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. जे ख्रिस्ती विश्वासात प्रौढ झालेले आहेत ते त्यांच्या जीवनात कितीही कठीण वादळे आली तरी परमेश्वराची स्तुती करीत राहतात. कारण त्यांना माहीत असतं की त्यांच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असली तरी त्यांचे जीवन प्रभू पित्याच्या हातात सुरक्षित आहे. 8वं वचन, तो म्हणतो, परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे. आमचा देव दयाळू आहे आणि दाविदाने परमेश्वराच्या अतिदयाळूपणाचा अनुभव घेतला आणि त्यामुळे त्याच्याविषयी इतरांना सांगण्याची त्याला प्रेरणा झाली. देवाच्या दयाळूपणाविषयी घोषणा करणे म्हणजे एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला भाकरी कोठे मिळेल ते सांगण्यासारखे आहे. कारण जे स्वतःच्या उणीवा ओळखतात आणि आपण स्वतःचे तारण करू शकत नाही याची ज्यांना जाणीव होते तेच स्वतःच्या उणीवा, आत्मिक दारिद्र्य पदरी घेऊन परमेश्वराकडे वळतात. कारण त्याच्याचकडून मुक्ती आहे, सार्वकालिक जीवन आहे याची त्यांना खात्री पटते. आता आपण 17 आणि 18 वचने वाचूया. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. श्रोत्यांनो, काय आपणाला ही खात्री आहे की परमेश्वर आज आपल्या जवळ आहे? तो आपल्या सर्व परिस्थितीत आपले रक्षण करण्याकरिता, आपले सहाय्य करण्याकरिता समर्थ आहे. स्तोत्रकर्ता 18व्या वचनात पुढे म्हणतो, जे कोणी त्याचा धावा करतात त्या सर्वांस तो समीप आहे. तुम्ही कोणी असा, कुठे असा, जर तुम्ही परमेश्वराविषयी गंभीरपणे विचार करीत असाल तर ख्रिस्ताद्वारे तुम्ही त्याच्या समक्षतेमध्ये येऊ शकता. कारण त्याचा खऱ्या भावाने जे धावा करीतात त्यांना तो समीप आहे. काही लोकांना परमेश्वराच्या समोर यायला नको असते म्हणून ते मंडळीच्या उपासनेत एक विधी म्हणून सामील होतात. ते परमेश्वराचा खऱ्या भावाने धावा करीत नाहीत. आता आपण 146 या स्तोत्राचा अभ्यास सुरू करूया. हे स्तोत्र देवाच्या चांगुलपणाबद्दल केलेले त्याचे स्तवन आहे. स्तोत्र संहितेतील ही शेवटची सर्व स्तोत्रे स्तुती स्तवनाची आहेत आणि त्यांची सुरुवात व त्यांचा शेवट ईश स्तवनाने होतो. हे लक्षात घ्या, ही स्तोत्रे छळ व दुःख यांच्याविषयी काही सांगत नाहीत. शत्रूंपासून सुटका व्हावी याकरिता किंवा मदतीसाठी त्यामध्ये प्रार्थना नाही. शाप देणाऱ्या प्रार्थना नाहीत. पाप व दुःख यांची रात्र आता संपली आहे. शोक करणे संपले आणि ख्रिस्त राज्यातील सकाळचा हर्ष आलेला आहे. 146 स्तोत्र पहिले वचन, परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. आम्ही फक्त ओठांनी देवाची स्तुती करता कामा नये, तर आम्ही मनापासून देवाची स्तुती करायला हवी. 3ऱ्या वचनात तो म्हणतो, अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. या वचनातून मानवाची असहायता दिसून येते. ज्या मानवाचा देह मातीने घडलेला आहे तो एक दिवस मातीस मिळणार आहे. मग तो राजकुमार असो की सर्वसाधारण माणूस असो, त्याच्याकडून कायम टिकणारी मदत कधीही मिळू शकत नाही. एकदा एका देवाच्या सेवकांनी एका सनातनी यहुद्याने त्यांची जी भेट घेतली त्याविषयी वृत्तांत सांगितला. तो असा आहे, या यहुद्याने नवीन करार वाचला होता व नासरेतकर येशूला मनुष्याचा पुत्र या नावाने अनेकदा संबोधण्यात आले आहे हे त्याच्या लक्षात आले. मग तो म्हणाला की जुन्या करारात मनुष्याच्या पुत्रावर भरोसा ठेवू नका असे सांगण्यात आले आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की कोणत्या ठिकाणी असे लिहिले आहे तेव्हा त्याने ह्या स्तोत्रातील हे वचन सांगितले. आपले हे म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने हे वचन सांगितले होते की मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. या यहुद्याला आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की जर आमचा प्रभू फक्त मनुष्याचा पुत्र असता, इमॅन्युएल नसता, कुमारीपासून जन्मलेला देवाचा पुत्र नसता, यशया संदेष्टाने जे काही सांगितले ते खरे नसते, आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, तर त्याच्याद्वारे आम्हाला तारण मिळाले नसते. आमच्या मुक्तीसाठी तो देवाचा पुत्र म्हणून या जगात आला, परंतु तो मानवाच्या रूपात आला. या यहुद्याच्या बोलण्यातून त्याचे अज्ञान प्रगट होत होते. स्तोत्रातील आधी वाचलेले वचन आम्हाला ही गोष्ट सांगते की मानव पापी आहे व त्याच्यामध्ये काही आशा नाही. तो एक मर्यादा असलेला प्राणी आहे व तो शेवटी मातीस मिळतो. परंतु एक आहे ज्याच्याद्वारे तारण आहे आणि मानवाच्या सर्व गरजा त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे पूर्ण होतात.
तो आहे याकोबाचा परमेश्वर, प्रेमळ परमेश्वर पिता. श्रोत्यांनो, काय ह्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला आहे? परमेश्वराला आम्ही आमच्या पापी व अधू डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून आम्ही त्याचे सामर्थ्य लक्षात घेत नाही. एखादी विश्वासणारी व्यक्ती जर म्हणाली की परमेश्वर माझे सहाय्य करतो, तर आम्ही त्याच्याकडे तुच्छतेने पाहून हसतो व मनातल्या मनात म्हणतो, काय मूर्ख माणूस आहे. परमेश्वर काय सहाय्य करतो? परमेश्वर आम्हाला दिसत नसला म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तो आम्हाला सहाय्य करण्यास समर्थ नाही. मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेण्याऐवजी मर्त्य मानवाकडे धाव घेऊन आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याचा, त्याच्या प्रीतीचा व दयेचा अपमान करतो. आता 5 ते 8 वचने पहा काय सांगतात. 146 स्तोत्र 5 ते 8 वचने. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. होय श्रोत्यांनो, ही वचने नुसती सुंदर नाहीत, तर ती दिलासा देणारी सत्यवचने आहेत. ती पूर्णत्वास जातीलच आणि या वचनातून परमेश्वर सहाय्य करण्यास सिद्ध आहे हेच आम्हाला दिसते. नंतर 9 आणि 10 वचने. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. होय श्रोत्यांनो, आम्हाला सर्व परिस्थितीत ह्या परमेश्वराची स्तुती आणि स्तवन करायचे आहे. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. स्तोत्र 138 नुसार परमेश्वराने आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. आजचा प्रश्न. स्तोत्र 145 नुसार परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व टिंब आहे. ए. अतिदयाळू. बी. चांगला. सी. तारणारा. डी. करुणामय. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, मार्गदर्शन तर आम्हा प्रत्येकाला हवे असते, पण काय आम्ही देवाकडे विनंती करणार आहोत की ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव म्हणून? आम्ही सदैव लक्षात ठेवावे की धावा करणाऱ्या सर्वांच्या समीप परमेश्वर आहे. प्रियांनो, काय आम्हाला हे रहस्य कळले आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय परमेश्वर देवप्पा, तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करणारा देव आहेस. तुझं वचन आहे आम्हाला शिकवतं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय प्रभूजी, यावेळेस आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो यासाठी की प्रभूजी तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही चालावं आणि प्रभूजी इकडे तिकडे आम्ही कुठेही भटकू नये, म्हणून आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. होय प्रभूजी, आमचं जीवन तुझ्यामुळे आशीर्वादित होतं हे आम्हाला कळलेलं आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. आमचा तू ताबा घे, आमचा तू स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.